नमस्कार शेतकरी मंडळींनो. आज आहे तारीख 30 जुलै 2026 आणि आजच्या रोजीच्या महाराष्ट्रातील शेती, हवामान, खरीप पेरणी, कर्जमुक्ती योजना आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके. आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर लक्ष दिले, ओके, तर आता सर्वात आधी आपण हवामानाचा थोडा एक अपडेट आलेला आहे मोठा, तो बघून घेऊया. सध्या ओडिशावर सक्रिय असलेल्या खोल दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जो जोर आहे तो वाढलेला आहे. भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केलेला आहे. रेड अलर्ट म्हणजेच आज जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. येथे अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे आणि मी सुद्धा तुम्हाला हेच सांगेल, थोडीशी काळजी घेऊन तुम्ही कामे करा. ओके. आता ऑरेंज अलर्ट. ओके. आता ऑरेंज अलर्ट कोणकोणत्या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे? आता या ऑरेंज अलर्ट जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. रायगड, धुळे, नाशिक, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, पुणे घाटमाता, सातारा घाटमाता, कोल्हापूर घाटमाता या भागातील शेतकऱ्यांनी शेतीची कामे जी आहे ती काळजीपूर्वक करण्याचा सल्लासुद्धा देण्यात आलेला आहे आणि मी सुद्धा तुम्हाला हेच सांगाल, शेतकरी मंडळींना थोडंसं जरा शेतीची कामे जी आहेत ती तुम्ही लक्षपूर्वक करा. ओके. आता येल्लो अलर्ट याविषयी जर सांगायचं झालं तर येल्लो अलर्ट असलेले जिल्हे कोणकोणते आहेत तर आहेत मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये. ओके. काही ठिकाणी जोरदार पावसाची जी शक्यता आहे ती हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. ओके. आता पुण्यात ऐतिहासिक विक्रम आलेला आहे. ओके. आता याविषयी एक अपडेट आहे. ओके. ती म्हणजेच की आता पुणे शहराने तब्बल 1907 सालचा विक्रम मोडलेला आहे. जुलै 2026 हा पुण्याच्या इतिहासातील सर्वाधिक पावसाचा जुलै महिना ठरलेला आहे. शिवाजीनगर वेधशाळेत आत्तापर्यंत 508.9 मिमी पावसाची नोंद झालेली असून हा एक ऐतिहासिक विक्रम आता मानला जात आहे. शाळांना तसेच सुट्टीसुद्धा देण्यात आलेली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने काही जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर केलेली आहे. आता कोणकोणते जिल्हे आहेत? नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आलेले आहे. ओके. तसेच आता जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजेच की आता हवामान विभागाच्या माहितीनुसार 31 जुलैनंतर राज्यातील पावसाची तीव्रता जी आहे ती हळूहळू कमी होत जाण्याची शक्यता आहे. तसेच 1 ऑगस्टपासून बहुतांश जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट राहण्याचा अंदाजसुद्धा व्यक्त करण्यात आलेला आहे. ओके. त्यामुळे मुसळधार पावसाचा जोर कमी होऊ शकतो. तसेच आता शेतीबद्दल एक अपडेट आलेली आहे ती म्हणजेच की आता RKVY अंतर्गत दुसरा हप्ता मंजूर. राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजेच RKVY अंतर्गत महाराष्ट्राला 335 कोटींचा दुसरा हप्ता मिळणार आहे. राज्य सरकारने पहिल्या हप्त्यातील 75% अधिक निधीचा योग्य वापर केल्यामुळे महाराष्ट्र दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरलेला आहे. या निधीमुळे विविध कृषी विकास प्रकल्पांना गती मिळणार आहे. ओके. तसे आता खरीप पेरणीची जर आपण स्थिती बघितली, कंडिशन बघितली तर राज्यात जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यामुळे खरीप पेरणीमध्ये मोठी सुधारणा झालेली आहे. एकूण 144.36 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117.68 लाख हेक्टर म्हणजेच की सुमारे 82% क्षेत्रावर खरीप पेरणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक, आनंददायी बातमी आहे. ओके. आता नंतरची जर अपडेट बघितली आपण, ओके, आता शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ही अपडेट आहे महत्त्वाची. ती म्हणजेच की आता 94,000हून अधिक शेतकरी अपात्र झालेले आहेत. ओके. आता आयकर विभागाच्या पडताळणीनंतर 94,083 शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे. सुमारे 32 लाख शेतकऱ्यांची पडताळणी करण्यात आलेली असून या प्रक्रियेमुळे शासनाच्या अंदाजे 1,881.66 कोटींची बचत होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता ही जी योजना आहे, ओके, हे जे शेतकरी अपात्र ठरलेले आहे ती कोणत्या योजनेअंतर्गत आहेत? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत आहे. ओके. ही जी अपडेट मी तुम्हाला आता सांगितली ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबतची आहे. ओके. आता पहिल्या यादीतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. ओके. आता पहिल्या लाभार्थी यादीमध्ये जवळपास 17 लाख शेतकरी समाविष्ट आहेत. यापैकी सुमारे 6 लाख शेतकऱ्यांची जी पडताळणी आहे ती पूर्ण झालेली आहे. उर्वरित लाभार्थ्यांची पडताळणी सध्या सुरू असून प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पुढील 5 दिवसात कर्जमाफीची जी रक्कम आहे थेट बँकेत जमा केली जाणार आहे. ओके. तसेच आता आधार प्रमाणीकरण जे आहे ते तातडीने तुम्ही पूर्ण करून घ्या. ओके.
आता सहकारी विभागाचे प्रधान सचिवांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहनसुद्धा केलेले आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे त्यांनी ते लवकर पूर्ण करावे, अन्यथा लाभ मिळण्यास तुम्हाला विलंब होऊ शकतो. ओके. तसे आता कृषी क्षेत्रामधील आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजेच की 29 आणि 30 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे IIAB एक्स्पो 2026चे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या प्रदर्शनामध्ये अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान, स्मार्ट शेती, आधुनिक कृषी यंत्रसामग्री, कृषी क्षेत्रातील नवकल्पना तसेच जागतिक कृषी भागीदारी या संदर्भात विविध तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन सुद्धा केलेले आहे. तर शेतकरी मंडळींनो, या सर्व अपडेट्स मी तुम्हाला आजच्या सांगितलेल्या आहेत. ओके. आणि जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच ताजे शेतकरी व सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.